नमस्कार. सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दर्शक हो, आज माझ्यासोबत भोसेगावचे गृहस्थ आहेत, जे राजूबापू पाटील यांचे सहकारी राहिलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्ष, अनेक काळ घालवलेला आहे. त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. नेमके बापू त्यांना कसे वाटले, कसे त्यांनी अनुभवले, यासाठी ते आपल्या आज सोबत आहेत. सर, तुमचं सह्याद्रीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, तुमचा आणि राजूबापूंचा पहिल्यांदा म्हणजे संबंध कुठं आला आणि कुठून तुमचं हे नात्याला सुरुवात झाली? तसं पाहिलं तर मी बापूंचा कार्यकर्ता. माझे वडील हे माझे कौटुंबिक पार्श्वभूमी मूळ शेतकरी आहेत पिंड. बरं. आणि बापूंच्या माध्यमातून माझा आणि त्यांचा संबंध कॅनलच्या पाण्याच्या संदर्भात आला. पिकं जळायला लागली होती, ऐन उन्हाळ्याचा टायमिंग होता. बरं. त्यावेळेस बापूंनी सांगितलं, बापू आणखी जर आम्ही 34 फट्याला आमची शेती आहे पलीकडच्या बाजूला, मेन कॅनल पासून 3 किलोमीटर आहे. मग ती म्हणले मेन कॅनलचे रोटेशन टेल टू हेड असतंय. टेल टू हेड. त्यावेळेस ऐन उन्हाळ्यात पाणी होते. आमच्या गावची यात्रा आली. एप्रिल महिन्यात ऐन उन्हाळ्याचा काळ होता. मग एक फोन करू का नको असं मला दुष्काळ सुटेल का नाही. आणखीन 15 दिवस जर पाणी नाही आलं तर पीकच राहत नव्हती ना. बर. बेद 1-2 आपले सवंगडी घेतलं ना आलो. बापूसाहेब म्हणलं अशी अशी अडचण आहे, आपल्याला 15 दिवसानं जर आम्हाला पाणी सोडलं, आम्ही आहे टेलला आणि आपल्या गावातनं फटा जातोय. निम भरणं इकडनं ते लोकांचं दिसतंय. आम्ही गरीब आहे, थोड्या शेतीची आम्ही माणसं आहे. जर त्यांचं बरणं होईपर्यंत जर आमचं इथं राहिलं, काय राहतच नाही, परत पाणी सोडून तर काय उपयोग नाही. मग म्हणले बापू, त्यांच्या नियमात आपल्याला बदल करायला येत नाही. फार तर आपण बोलू बघू. त्यांनी फोन केलं व त्यांच्या पातळीवर सांगितलं. 1-2 वेळा. दुसऱ्या दिवशी मीटिंग लावू म्हणलं. मीटिंग लावली आणि त्यावेळेसचे पाटबंधारे खात्याचे अधिकारी सोडल साहेब होते. सोडल साहेबांना डायरेक्ट फोन लावला आणि म्हणले अशाशी आमच्या गावात भीषण परिस्थिती आहे पाण्याची आणि तुम्ही पाणी आम्हाला सोडावं लागतंय, परत सोडून पाण्याचा उपयोग होत नाही. आमचे एवढे शेतकरी आले, तुमचे जे आहे ते आम्ही बिलं वगैरे भरायला तयार आहे, सोडा. शेतकरी बसले, तुम्ही जरी नाही हे केलं पाणी सोडलं तर आम्ही नाळ्यात उड्या टाकणार आहे सगळ्या शेतकऱ्यांबरोबर. 100-200 लोक आम्ही जमा होऊन उड्या टाकणार आहे. आणि तुम्ही जरी आता नाही पाणी सोडलं तर आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहे. आम्ही पाणपट्टी भरणार आहे परत सोडलं तर. आमचं भरणंच जळून गेल्यानंतर वार्षिक पीक आहे, दुसरं उत्पन्न नाही. मग त्यांच्या विनंतीला मान दिलं. उठाव झाला 2-3 गावात. त्यामुळे 2-3 दिवसात पाणी मिळालं, ऐन मोक्याच पाणी मिळालं. तिथून माझी बापूंची जवळीकता वाढली. शेतकऱ्याचा एक नेता कसा असावा, गोरगरिबाला बरोबर घेऊन जाणारा माणूस कसा असावा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा. त्यामुळे आमच्यात बापूंविषयी आत्मीयता वाढली. आणखीन जवळ 2चे 4 झाले, 4चे 4 सवंगडी झाली. आम्ही बापूंपेक्षा बऱ्याच वयानं लहान. पण ती भीड मिळाल्यामुळं एक काम सांगितलं, दुसरं आलं, यश आलं, असा आम्हाला उत्साह आला. अशा पद्धतीने आम्ही बापूजवळ गेलो. अशा काही आठवणी आहेत का ते आयुष्यभर स्मरण? अहो, नक्की आठवण येत्या. काय एखादी? एक वेळेस असा किस्सा झाला. बापूंचं मला म्हणून नाही, अशी गावात एक 100-150 जवळचे त्यांचे जे कार्यकर्ते होते, प्रत्येक कुटुंबाशी त्यांचा संबंध. दवाखान्याच्या बाबतीत असू द्या, काय असू द्या, साधा संध्याकाळी फोन, पावसाच्या कालावधीमध्ये मग ते काय म्हणायचे, मला आपल्यात पाऊस नाही, काळजी असायची गावाची. पाऊस पडला नाही, काय नाही, पाणी अडवा. मग आम्ही ही शासनाने बंधारे वगैरे आता बांधले. त्या काळी मातीचं बंधार 2006-07ला घरच्या पिठलं भाकरी खाऊन ज्या भागात आहेत, आमच्या भागात मातीचे बंधारे 2 बांधले होते. वाळू वड्याच्या कडेची माती भरून पाणी अडवा, पाणी जिरवा ह्या हिशोबातलं लोक सहभागातनं उत्स्फूर्तपणानं. मग आम्हाला त्यावेळेस त्याचा फायदा झाला. सगळ्या लोकांनी मिळून ती केलं. मग त्याचा एक आम्हाला बेनिफिट झाला. मग त्या अशा अनेक गोष्टी आहेत. आणि दुसरी विशेष एक गोष्ट अशी घडली की कोणाचं लग्नाचं काम असू द्या, कशाच असू द्या, त्या हिशोबाने त्यांनी त्या पद्धतीनं प्राप्त परिस्थितीवर त्यांना जी काय मदत करायची ती अख्या गावाला केलेल्या आहे. अशा अनेक शेकडो आठवणी आहेत. आमची एक इच्छा होती की बापूंना
कोरोनात आमच्या गावाचं फार मोठं नुकसान झालं. हं. कोरोनानं बापूंना मोठा धागा दिला. आमच्या गावाचं न भरून येणारं नुकसान झालं. हं. ऐन उमेदीच्या काळात आम्हाला आणखीन बाबा असतं तर आणखीन आम्हाला आधार वाटला असता. बापू गेल्यामुळं आम्हाला एकदम गावाचं लय मोठी हानी झालेली आहे. ज्यावेळेस हे कोरोनामध्ये सगळं घडलं त्यावेळेस तुम्हाला कळालं म्हणजे आता काय वाटलं मनाला हे सगळं असं झालं आता? अहो गावचा नेताच आपला गेल्यानंतर माणसाला एक असं हे झालं सगळ्यांना सांगणार हं. आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी बापूंना कोरोनाच्या कालावधीत अख्ख्या गावांना बापू सांगतात काळजी घ्या काळजी घ्या. हं. एक अशी कुटुंब आहेत आमच्यात. हं. म्हणजे पहिला स्ट्रोक आला का कोरोनाचा हं. त्या कालावधीत अशी अनेक कुटुंब आहेत ती कोविडच्या 65 एकरामध्ये असतील तिथं वाखरीला काय सोय होती त्या ठिकाणी नेलेली होती आणि त्यांच्या इथल्या जनावरांच्या वैरण पाणीचं सगळ्याची सोय बापूंनी केलेली आहे त्या कुटुंबाची. आणि त्यांना लागतं की राशन हे घरपोच केलंय. अगदी त्यांना गॅस सिलेंडर पासून जाग्याला पोच केलंय. ह्याच्यापेक्षा कोण आता काय करत असतो कोणी दिल्यानं घेतल्यानं पुरतं का आपल्याला आयुष्याला. ही जी प्रेम आहे आत्मीयता आहे गावाविषयी आपुलकी आहे ही शब्दात व्यक्त करता येत नाही. आम्हाला आता फक्त आठवणीतले बापू बघतोय. मग आता आम्हाला एक नामी संधी आली आहे. त्या उपकारातनं आपल्या बाजूला त्याच्या बापूंच्या ह्याच्यात उतरायची एक संधी आली आहे. त्यांच्या जिल्हा परिषदच्या अनुषंगानं एक नामी संधी आली आहे. त्यामुळे आमच्या गावातले लोक ज्याला आत्मीयता आहे सगळी गावातली झाडून मतदान करते. बापूंचा असा एखादा मनाला भावलेला किस्सा आहे का की ते ही गोष्ट मी विसरू शकत नाही असा काही किस्सा हो आहे? आहे की काय आहे? एक तसं पाहिलं तर अनेक किस्से आहेत ते तुम्हाला वेळ पुरणार नाही सांगायला. रात्र जाईल जेवढ्या आठवण येतील तेवढं मला हे होते तुम्ही गैरवरून येते. तुम्ही जेवढं विचाराल तेवढं कमीच आहे. तरी पण आम्हाला एखादा छोटासा किस्सा एक छोटासा तुम्हाला किस्सा सांगतो. बापू ज्यावेळेस कृषी समितीचे सभापती सोलापूरला होते त्यावेळेस त्यांचं नेहमी कार्यकर्त्याला कधीही एकटं जीव दिलं नाही किंवा हॉटेलला जीव दिलं नाही कधी नाही. त्याच्या फडक्यावल्याच भाकरी तिथं खाणार. कृषी समितीचे सभापती असताना अधिकारी वर्गाची मीटिंग वगैरे त्यांची झाली सगळ्यांची आणि मीटिंग झाल्यानंतर अधिकारी म्हणून कधी त्यांच्याबरोबर वागले नाही बापू. एक मित्र म्हणून वागले. मग ते जेवायला बसल्यानंतर सजासजी त्यांच्यातला एक कर्मचारी तर त्यांची पुनर्वसनची जमीन आमच्या भोसे गावात होती. मग ते म्हणलं बापूसाहेब आमच्या थोडं काम आहे आमच्या गावात तुमच्याकडे. म्हणला तुमच्या गावात अशी गावडी वस्तीला जमीन आहे म्हणलं तर ती आपल्याला विकायची आहे. म्हणला माझ्या मित्राचीच आहे कोण आहे बघा. मग ते म्हणल्यानंतर बघू ठीक आहे म्हणले. त्याला सांगितलं. मला त्यावेळेस मोबाईल नव्हता. लँडलाईनच्या नंबरवर मला दुपारी फोन आला अरे असं असं आहे तू कुठं आहे काय. त्यावेळेस नुकतंच रानातनं आलेलो होतो. दुसऱ्या रिंगला फोन उचलला सांगितलं अरे अशी जमीन आहे कुठं आहे आपल्याला आहे का लगत आहे का काय. म्हणलं हाय का हो बापू काय हाय आपल्याला लगत आहे. मग ती जरा तू एक 4 वाजता एक सोळपट्टी म्हणून मळा आहे त्यांचा सोळपट्टी दे. बरं ठीक आहे येतो म्हणलं. ते म्हणले अरे त्यांची जमीन आहे त्या साहेबाची तुम्हाला घ्यायची आहे का काय कसं विचारती विकायची आहे त्याची. म्हणलं ठीक आहे बापू बघू पैसे तर नाहीत काय नाही किती आहेत काय सगळं चौकशी केली. मग मला त्यावेळेस मला वाटतं 1,30,000 पतसंस्था दिली बघा. ती जमिनीचा व्यवहार पार पडला. त्यावेळेस 10,000 सुद्धा मिळत नव्हते. सगळे पावले रावळे सगळे जोडपून आणले काय केलं तरी 10,000 मिळणं मुश्किल होतं. 2006-07चा किस्सा आहे. ते मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. तो प्रसंग मी माझ्या आयुष्यात कधी मला जमीन दिली काळी आहे दिली. आज बाजारात तुम्ही बघता इतके दलाल आहेत. साधा गायचा आणि म्हशीचा जरी व्यवहार केला तर 10,000 रुपये आज दलाली घेत होती. ह्या बिचाऱ्यांना माझ्याकडनं चहा सुद्धा घेतला नाही. आणि त्यांच्या मंडळींनी कसं विसरेल गाव तर कसं विसरेल. असे 100-200 कुटुंब आहेत गावात. 100 ते 200 कुटुंब आहेत. कोणाला दवाखान्याची मदत केली कोणाला कशाच्या रूपात मदत केली. एकही असं कुटुंब नाही की बाबा त्यांच्यावर हे असं नाही असं. एक दुसरा एक किस्सा सांगतो. म्हणजे ज्या एक दिवस काय झालं मोहन काशीद म्हणून आमच्यात ग्रस्त होतं.
मग गावचं इलेक्शनच होतं. हम्म. मोहन काशीद म्हणून गाव ग्रस्त आहेत न्हावे समाजाचे. हम्म. मग त्यांच्या मंडळी त्यांच्या घरगुती वादातून इलेक्शन 5ला संपलं. हम्म. 5:30-6ला त्यांनी नवरा बायकोच्या भांडणातनं डोक्यावरनं राखेल ओतून घेतलं आणि पिटवून घेतलं. झालं. तो माणूस, तो ग्रस्त त्या दिवसापर्यंत बापूचा विरोधक. कधीही त्यानं मतदान टाकलं नव्हतं. हम्म. पण पहिल्यांदा तो वाड्याकडून आत्मीयतेनं तिथं आला. हम्म. बापू म्हणला माझ्या घरी असा असा किस्सा झालाय आणि हे केलं आणि मी तुम्हाला काय आज तागायत मतदान टाकलं नाही, माझ्या बायकोनं असं असं केलंय. हम्म. क्षणाचाही न विलंब लावता हम्म. स्वतः गाडी चालू केली आणि त्या बाईला दवाखान्यात. असे अनेक किस्से आहेत. सांगेल तेवढं बरं आहे. आम्हाला बापू आम्हाला एक आणखीन 10-20 वर्ष आठवणीत राहावं लागत होतं. म्हणजे भरपूर शिकण्यासारख्या गोष्टी. एक शेतकरी म्हणून, एक नेता म्हणून हम्म. कसं वागावं, कसं करावं. हम्म. कुणाही अजात शत्रू बापू होतं. तालुक्याच्या राजकारणामध्ये अजात शत्रू होतं. हम्म. कुणावर ही टीका टिप्पणी त्यांच्या डिक्शनरीतच नव्हती. हम्म. बारका येऊ मोठा येऊ सगळ्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध. कुणाचं लग्न असू द्या, काय तुझं भागतंय का, काय कमी कसं काय जास्त, असं प्रत्येकाला हवा असं वाटणारा बापू होतं. आता काय काळाचा महिमा आहे. मग त्याच्यामुळं आलेल्या गोष्टीला तोंड द्यायचं. आमच्या गावाचं मोठं नुकसान झालंय. नामी संधी आली, सगळ्यांनी ठरवलेला आहे. टीका टिप्पणीचा विषय इथं काय येत पण नाही आणि काय नाही. त्याच्यामुळं एक नामी संधी आहे. लोक भावनिकचा मुद्दा म्हणतात, भावनिक बिवनिक काय नाही. ज्याच्याशी संबंध आहे त्या माणसाला आपला फक्त नेता बघतात. त्यामुळं आता भोसे गावामध्ये देखील बापूंनी चांगलं राजकारण प्रस्त जे काय असेल ते ठेवलं होतं हो. चांगल्या पद्धतीने. हो, आजूबाजूच्या गावामध्ये देखील ते कुठेतरी दिसत होतं. सगळ्या तंटे तालुक्यात. मिटवणे हो असेल, हो हो लोकांच्या अडचणी सोडून हे सगळं 100%. कसं तुम्ही जवळनं बघितलं असेल, कसं हे सगळं बापू बापूंचा करत होते? एक शिरस्ता होता. हा. बापूंची बैठक व्यवस्था एकदम चांगली होती. बैठक व्यवस्था म्हणजे कशी, हम्म. सकाळी 8 वाजल्यापासून बिगर पैशाचं बिगर ह्याचं कोर्ट म्हणल्यासारखं. बिगर कोर्ट आहे म्हणल्यासारखं. कसं कोणाची मुलगी नांदवत नाहीत, काय नाही. मग काही जण ती घरातून अशा गुंड्या लावत येणार बाहेर. बोल तुझं काय काम आहे. मग इथं माणसं असते ती ज्या ज्या पद्धतीचं माणूस आहे, मग तिथं समोर वाड्यात येऊन तिथं पत्र्यात बसणार, पत्र्यातून सोसायटीत येणार. मग तिथं जर काय अडचण असते पतसंस्थेत जाणार, पतसंस्थेत जर कुणाला अडचण असते तर तू मळ्यात ये म्हणणार. पण त्या माणसाचं कुठल्याही पद्धतीनं कसं बी काम ते माणूस कामच करणार. आणि असं बांधाचं भांडण असू द्या का, शिता आलं की मग भांडण मिठायचं कोर्टच म्हणायचे. आम्हाला मिनी कोर्ट होतो. गावाचा पैसा भरपूर वाचलाय. 90% लोक आमच्यातली पोलीस स्टेशनला अजिबात जात नाही आणि आणखीन पण जात नाही. गावात मिळत चांगलं शिकवणार अशा पद्धतीनं बापूंचा स्वभाव होता. पण नीतीलाच काही गोष्टी मान्य नाही त्याच्यामुळं आलेल्या गोष्टीला तोंड देत जावं लागलं आलेल्या ह्या काळाला. आता बापूंची आठवण येते कधीतरी किस्से. आता हे सगळं बघत असाल तुम्ही गावात जेव्हा बसताय उठताय हो. आणि कसं वाटतं हो हे सगळं, बापूच नाही हे सगळं? अहो बापूच नाही तर म्हणजे आम्ही आता सावरलो त्या धक्क्यातून. एक गेल्या वर्षीचा किस्सा आहे. आमचा गावचा देवीचा उरूस होता. मग आम्ही सहज बसलो. म्हणलं पाऊस आला की नेहमी प्रत्येक भागातल्या लोकांना मित्रांना पण रात्री 1 वाजू द्या 1:30 वाजू द्या फोनच करणार. मग आम्ही काय करायचो, पाऊस आला की त्या माणसाला फोनच. बापूंचं चुलतं रावसाहेब तात्या एक तर किस्सा असा झाला. रात्री 1:30 वाजल्या पाऊस आला म्हणलं की बापूच सतर्क बरं झालं वाटायचं. मग पलीकडच्या वाड्यात जाऊन दोघा चुलत्या पुतण्याने फोन केला. 1:30 वाजता मी पहिल्या रिंगला फोन केला, उचलला. अरे पाऊस किती आहे काय आहे. मी मला फोन येणार ही गॅरंटीच. मी काय शेतकरी आहे अडाणी आहे. मग मला काय इंचात आणि ह्याच्यात काय करणार नाही. मग मी काय करायचो, ह्यांचा फोन येणार नेहमीप्रमाणे. मग मी आपली एक धार काढायची बादली, जनावरांची धार काढायची बादली अंगणात ठेवलेली. मग थांबा बापू म्हणलं, मी काय करतो, तुम्हाला किती पडलाय पाऊस सांगतो. पाऊस किती पडलाय ते सांगतो. मग मी फोन बंद केला.
बघितलं हम्म. पाऊस उघडलेला होता. मग आता बादली अशी ठेवलेली बादलीतनं हम्म, हम्म. मग आपल्या तांब्यानं अर्ध्या लिटरच्या मोजलं. हम्म. बादलीवर एका बादलीतनं म्हणलं 4.5 तांबे पाऊस पडलाय बघा बाप. 4.5 तांबे पाऊस. 4.5 तांबे पाऊस पडलाय म्हणलं. हम्म. 4.5 तांबे पाऊस कसा काय? हम्म. अहो म्हणलं तुम्ही मला काय, मी शेतकरी आहे, इंचातलं न ह्याच्यातलं काय कळणार नाही. हम्म. पण मी एक आपली बादली अंगणात ठेवली हम्म. बादली अंगणात ठेवली हम्म. आणि पाऊस बंद झाल्यानंतर मी ती पाणी मोजलं तर 4.5 तांबे पाऊस. काय म्हणले बाबा? इतकं एक 10-15 मिनिटं हसलं का नाही. हा. मला एक जवळजवळ महिना म्हणा 4.5 तांबे पाऊस ये, 4.5 तांबे पाऊस ये. असं आत्मीयतेनं विचार, कार्यकर्त्याची कदर करणारा माणूस होता, त्याच्या सुखदुःखात भेटणारा होता, असा माणूस होता. आम्हाला हवा होता पण नेत्यानं घेऊन गेले. कार्यकर्त्याची कदर. आता कदर. तुम्ही कदर येऊन आठवलं मला, कदर म्हणताय. तुमचं 2-3 पिढ्यांचा संबंध आहे. हो आहेत की. हे सगळं एवढे दिवस नेता आपला म्हणून मान्य करणं, एवढे दिवस संबंध ठेवणं कसं जमवलं हे? म्हणजे तुम्हाला काय वाटलं ते, मग काय भावनेनं हे सगळं केलं तुम्ही? जिथं प्रामाणिकपणा आहे बरं. तिथं आपली निष्ठा कायम असली पाहिजे. मूळ बरं. ह्या माणसानं कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ केला नाही. इतर अनेक तुम्ही अनेक राजकीय व्यक्ती बघितले असतील, काय असतील, पण ह्या माणसानं कधी त्यांचा राजकीय फायदा तोट्याचा विचार केलेला नाही. जे काय असेल ते समोरासमोर, जे काय असेल ते कार्यकर्त्याच्या फायद्याचं, आपल्या माणसाला जेणेकरून पदरात माप पडेल त्यांचं त्या टायमाला, त्या पद्धतीने त्यांनी विचार केलेला आहे. मग त्याच्यामुळे ही सगळ्या गोष्टी जुळून आले ते. त्याच्यामुळं अनेक आमच्या असे अनेक कुटुंब आहेत. एकही कुटुंब नाही की असं त्यांचं उपकार नाहीत, असं अशा पद्धतीने आहे. आता हे सगळं आता हे सगळं एवढं तुम्ही अगोदर पण राहिलात, आता पण हे सगळं गणेश पाटलांबरोबरचे संबंध तुमचे अजून आहेत. हे सगळं वातावरण आता इथून पुढे कसं होईल काय? 100% काय अडचण येणार नाही. हाय हे ते आमचा जे वातावरण आहे त्याच्यात काय बदल नाही. त्यांच्या मंडळी उभा आहेत म्हणजे साक्षात तेच उभे आहेत, बापूच. त्याच्यामुळं ह्याच्यात तीळ मात्र शंका नाही. आमचाही गट आबाधित राहणार, आम्ही त्यांच्या ऋणातून मुक्त होणार. मी नाही असं सगळ्याच गावातल्या जवळजवळ कुटुंबानं ठरवलंय, मनोमन ठरवलंय. त्याच्यामुळं ती डोक्यात पण नाही. त्यांच्या उतराई त्यांच्या ऋणातून मुक्त होणार. कोणी दिल्या घेतल्याने पैसा पुरणार नाही, क्षणिक आहे. त्याच्यामुळे लोक सुज्ञ आहेत आमच्यातली. बापू आणि तुम्ही समवयस्क होता का? बापू तुम्हाला सिनियर? नाही, बापू मला वडील होते. वडील होते तरी देखील 20 वर्षाला. अहो 5 वर्षाचा पोरगा जर असला तर त्यांचा मित्र झालेला आहे, असं संबंध आहे गावात. आता तुमचा जो संबंध होता तो कसा होता? मित्र असेल, एक भाऊ म्हणून, किंवा एक राजकारणातला तुमचा सहकारी म्हणून, कसं तुमचं? एक मला 80% मित्र म्हणायचे. म्हणजे मी मित्रासारखं वागायचे माझ्याबरोबर. त्यांच्याही काही गोष्टी शेअर करायची, माझेही शेअर करायचे. एक 2-3 दिवस जर झालं तर आम्हाला दोघांनाही करमत नसायचं. मी कधी एखादी भेट झाली, बोलणं, विचाराची देवाणघेवाण असं होत होतं. त्याच्यामुळं ही आम्हाला आता नामी संधी आहे. त्यांच्या ऋणातून मुक्त होणं ही नामी संधी आहे. त्याच्यामुळं सगळ्या गावानं ठरवलंय. म्हणजे नव्हे तर आसपासची बाजूची गाव होती का, आमच्या गावाचं नाही, सगळ्या आसपासच्या गावांनी ठरवलेलं आहे की भोशापुरता मर्यादित माणूस. पंचगुही शिवता असेल, खेडभोसा असेल, सुगाव असेल, परकरकम असेल, अशी जी आसपासची गाव आहेत ती सगळ्याकडेच आहे. पुनर्वसनची गाव आहेत आमच्या जवळजवळ बऱ्यापैकी. ही सुगाव आहेत, तिकडचं सुगाव, 2 सुगाव आहेत ती. त्याही शेतकऱ्याला कोणाचाही त्रास नाही, कसलाही. पुनर्वसनच्या शेतकऱ्याला पण त्रास नाही. बापू एक वेळ म्हणायचं, पुनर्वसनच्या लोकांवर अन्याय करू नका, त्यांच्यामुळे आपल्याला पाणी मिळलंय, त्यांच्या जमिनी गेल्या ते म्हणून आपलं भाग आहे, धरणामुळं प्राधान्य त्यांना द्यायचे, समजून सांगायचे. अशा गोष्टीचा एक आगळा वेगळा शेतकऱ्याचा नेता म्हणून बापू होता. एक सच्चा मित्र, एक सच्चा मार्गदर्शक, एक सुसंस्कृत राजकारणी माणूस. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून लोक उत्स्फूर्तपणाने त्यांच्या पत्नीला 100% गॅरंटेड मतदान करणार, यात तीळ मात्र शंका नाही. ठीक आहे. आता वेळेअभावी आपल्याला थोडंसं तुम्हाला थांबवतोय मी. नमस्कार. तुम्ही वेळ दिलात सह्याद्री न्यूज नेटवर्कसाठी. बापूंच्या अनेक आठवणी ताज्या केल्यात त्याबद्दल धन्यवाद. इथेच थांबतोय आपण. धन्यवाद.